कलामच्या इथल्या काकांना विचारलं नाही का, बोलता बोलता, काका किती पैसे तुम्ही कमवले? तर त्यांनी मला एक भारी डायलॉग मारला की पैसा काय कमवायचा, वरती काय आपण पैसा घेऊन जाणार आहे का, माणुसकी कमवायची. मी काय त्यांच्यासोबत जास्त बोललो नाही. असे खूप लोक आहेत त्यांचा हा सेम डायलॉग आहे की पैसा काय वरती घेऊन जायचा का. तर एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला, पैशाने तुम्ही काय काय विकत घेऊ शकता. टाइम, हेल्थ, रिस्पेक्ट, फ्रीडम, अशा भरपूरशा गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता पैशाने. ते कसं तुम्हाला सांगतो. आपल्या जवळचा एखादा व्यक्ती आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो, त्या ठिकाणी डॉक्टर गेल्या गेल्या पहिलं तुम्हाला फीज मागतात. पण जर तुमच्याकडे प्रॉपर अमाऊंट नसेल तर तुम्ही त्यांचा व्यवस्थित इलाज करू शकत नाही. पैसा तुम्हाला आहे ना लाईफ नाही देऊ शकत, पण तुम्हाला एक चान्स देऊ शकतो तुमचं आयुष्य वाचवण्याचं. दुसरं पॉईंट म्हणजे टाइम. पुण्यावरून मला वाराणसीला जायचं, इथून साधारणपणे 26 ते 27 तास लागतात. जर तुम्ही रेल्वेने जात असाल तर तुम्ही बसने जात असाल. त्याच जागी जर तुम्ही विमानाने गेले तर तुम्ही फक्त 2 तासामध्ये पोहोचता. जिथे 1 दिवस लागत होता तुम्हाला जायला, तुम्ही फक्त 2 तासामध्ये पोहोचता. तर त्या ठिकाणी तुम्ही केली टाइमची बचत. तिसरी गोष्ट म्हणजे फ्रीडम. आता मला सांगा, फ्रीडम म्हणजे काय. एखादे तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्हाला कुठे फिरायला जायचंय, तुम्हाला झोपायचंय, पण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर हे तिन्ही गोष्टी तुम्हाला करता येत नाही. त्याच जागी जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही दिवसभर जरी झोपले, तुम्ही कुठेही फिरायला गेले, तुम्ही काही केलं, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. चौथी गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट. तुम्हाला वाटत असेल की माझे बॉडी लँग्वेज, माझं लुक, ह्या गोष्टीवरनं तुम्हाला कोणी जज करणार नाही. तुमच्याकडे पैसा किती ह्यावरनं तुमची रिस्पेक्ट डिसाईड होईल. ती फॅमिली असो, ते फ्रेंड्स असो, ते कोणीही असो. त्यामुळे म्हणतात पैसा कमावणं खूप गरजेचं आहे. लोकांचं ऐकू नका की पैसा काय वरती घेऊन जायचा, पण जोपर्यंत तिथं आहे ना तो तुम्हाला किंग बनवून ठेवतो. लक्षात ठेवा. त्यामुळे म्हणतो बिझनेस करा. बिझनेस असेल तरच तुमच्याकडे पैसा आहे, जॉब असेल तर नाही. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.